एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। तापी नदीकाठी सतर्कतेचा इशारा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन। शहाद्यात शिवसेनेचे निवेदन, विजेच्या मनमानी बिलांवर ग्राहकांना दिलासा। विसरवाडीत बिबट्यांची दहशत कायम, एक जेरबंद, दुसऱ्याने बकरी ठार। शहाद्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर। शहादा शहरातील बाजारपट्ट्यात मुकाट जनावरांची दहशत, गणेशोत्सवात वाढली चिंता। आमदार राजेश पाडवी यांना लंडन येथे लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्कार। शहाद्यात सिंधीराजा गणपतीचे आगमन। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय जल आयोग तापी विभाग सुरत यांनी दिलेल्या अहवालानुसार हतनूर धरणाची पाणी पातळी 211 मीटरवर पोहोचली असून इशारा पातळी 212 मीटर जवळ आली आहे। पुढील काही तासात पाणी वाढण्याची शक्यता आहे। प्रशासनाने नदीकाठील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत अनावश्यक वावर टाळण्याचे, जनावरे व कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन केले आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे। ब्युरो रिपोर्ट, एनडीटी न्यूज। महावितरणाकडून ग्राहकांना मनमानी पद्धतीने जादा वीज बिल आकारले जात असल्याच्या तक्रारीवर शिवसेनेतर्फे कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय शहादा यांना निवेदन देण्यात आले। चर्चेदरम्यान अनेक ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले। हातमजुरी करणारे राजू नाईक यांचे तब्बल 4440 रुपयांचे वीज बिल तपासून केवळ 130 रुपये करण्यात आले। याबाबत त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। गणपती उत्सव काळात शहरातील वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, तसेच विसर्जन मार्गातील लोंब विद्युत तारे उंचावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले। नवीन मीटर बसवण्याच्या मोहिमेबाबत आक्षेप असल्यास तक्रार करण्याचेही आवाहन करण्यात आले। या निवेदनावेळी शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे, युवा उपजिल्हा प्रमुख राजरत्न बिरारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महावितरण वीज पुरवठा करणारी कंपनी जी शहाद्याची आहे, त्याला आज आम्ही त्यांच्या मनमानी कारभाराला आळा बसवण्यासाठी शिवसेनेकडून निवेदन देण्यात आलं। आजच्या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे की वीज ग्राहकाला मनमानी पद्धतीने जे वीज बिल आकारण्यात येत आहे त्याला कुठेतरी मोडीत काढावं, कारण जुनं मीटर काढून नवीन मीटर बसवता आणि लाईट गेल्यानंतर जर त्या ठिकाणी लाईट पुन्हा आली तर त्या ठिकाणी रीडिंग कुठेतरी जम्पिंग होते आणि ज्या ठिकाणी एखादा लॉरी धारक जर त्या ठिकाणी आपल्या हातमजुरीवर काम करत असेल, त्याला रेग्युलर जर त्या ठिकाणी 800 रुपये लाईट बिल येत होतं तर त्या ठिकाणी 6000, 8000, 10000 अशा पद्धतीने मनमानी पद्धतीने लाईट बिल आकारण्यात येत होतं। त्यासाठी आम्ही आज निवेदन दिलं। कार्यकारी अभियंत्यांनी आम्हाला आश्वासित केलं की ज्या ज्या वीज ग्राहकांची ही तक्रार आहे त्यांना आमच्याकडे पाठवा, नक्कीच आम्ही त्यांचं त्या ठिकाणी लाईट बिलचं निवारण करून देऊ। यासोबत गणपती बाप्पाचं जे आगमन आणि विसर्जन होणार आहे त्या मार्गामध्ये कुठेतरी विजेचे जे तार असतील किंवा केबल असतील त्याचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून ते त्वरित त्याची व्यवस्था व्यवस्थित करावी अशी देखील आमच्या मागणी या ठिकाणी आम्ही सादर केली। वारंवार शहरामध्ये वीज खंडित होत आहे आणि त्यामुळे काही दिवसापूर्वी गोकुळ अष्टमीच्या दिवशी देखील हीच परिस्थिती या शहराने अनुभवली। ती येणाऱ्या गणपतीच्या पिरियड मध्ये होऊ नये म्हणून आज शिवसेनेकडून आम्ही कार्यकारी अभियंत्यांना या ठिकाणी निवेदन सादर केलं। ब्युरो रिपोर्ट, एनडीटी न्यूज। नवापूर तालुक्यातील बालआमराई शिवारात बिबट्यांच्या दहशतीत अजूनही वाढ होत असून नागरिक घाबरून गेले आहेत। वन विभागाने नुकताच एक बिबट्या जेरबंद केला असतानाच दुसऱ्या दिवशीच आणखी एका बिबट्याने बकरीच्या फाडशा पाडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट गडद झाले आहे।
अनीस हजारी यांच्या शेतात मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेत बिबट्याने बकरीवर हल्ला चढवून तिला उसाच्या शेतात खेचून नेले. शेतात काम करणाऱ्या मजूर महिलेच्या आरडाओरड्यामुळे बिबट्याने बकरी ठार करून तत्काळ पळ काढला. दरम्यान परिसरात पुन्हा पिंजरे लावण्यात आले असले तरी ग्रामस्थांनी फक्त औपचारिक कारवाई करून उपयोग नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन उपाययोजना करावी, अन्यथा उद्या मनुष्यहानी झाली तर जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला आहे. यहाँ पे वो बकरे चर रहे थे तो एक गन्ने में से निकला अपना बिबटिया था और उसने बकरे को पकड़ के अंदर में लेके गया. हमने उसको भगाया और वो बकरे को, लेकिन बकरा तुरंत मर गया था वो. और उसके बाद में वन विभाग को मैंने फ़ोन किया, उन्होंने बोला ऑनलाइन अर्ज करो. हमने वो पूरी प्रोसेस की और वन विभाग ने अभी जाके पिंजरा रखा है कि एक बार नहीं और एक नहीं है यहाँ पे. अभी 2 दिन पहले भी एक पकड़ा, लेकिन यहाँ पे बहुत सारे हैं. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज़. दावत इस्लामीची शाखा गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त 17 ऑगस्ट रोजी मेमन जमातखाना मेमन कॉलनी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली. यावेळी डॉक्टर पेंढारकर, फयाज मेमन, हाफिज दानिश, डॉक्टर मतीन, ॲडव्होकेट हाजी अब्दुल हसमानी, हाजी अब्दुल रऊफ, मौलाना समीउल्लाह, मौलाना शहजाद, मुख्तार अत्तारी आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली. शेवटी GNRF शहादातर्फे सर्व मान्यवर, रक्तदाते व मदतनीस यांचे आभार मानण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज़. शहादा शहरातील मुख्य बाजारपट्ट्यात ठिकठिकाणी मुकाट जनावरे बसलेली दिसत असून अनेकदा या जनावरात भांडण होतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः गणेशोत्सवात ढोल ताशे व डीजेच्या आवाजामुळे जनावरे अनियंत्रित होऊन अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. नगरपालिकेकडून या संदर्भात कारवाई होईल का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. या संदर्भात नोटीस निघाले असतानाही अजूनही जनावरे वाड्यात पोहोचत नाही, अशीही टीका नागरिकांनी केली आहे. त्यामुळे नगरपालिकेची कारवाई केवळ कागदापुरतीच मर्यादित आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज़. शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांना लंडन येथे आयोजित लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक संमेलनात लोकमत महाराष्ट्र रत्न या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांच्या मतदारसंघातील विकास कामे व सामाजिक योगदानाच्या पार्श्वभूमीवर प्रदान करण्यात आला. दरवर्षी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. या सन्मानामुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याला अभिमान वाटत असून पाडवी यांच्या कार्याचा हा जागतिक पातळीवरील गौरव ठरला आहे. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज़. गणेशोत्सवाचा पहिला टप्पा सुरू होताच शहराच्या मध्यभागी असलेल्या सिंधी कॉलनीतील सिंधी राजा गणपतीचे आगमन भक्तिभावात आणि जल्लोषात पार पडले. समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत बाप्पाचे स्वागत करण्यात आले. आगमन सोहळ्यात सिंधी समाजाने एकजूट दाखवत पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज़.